तुमचं पण असंच होतं का? रोज कुठली भाजी करायची, काय करायचं स्वयंपाक पंचायत पडते. मग या पद्धतीने कधी करून बघितली आहे का ताकातली पालकची भाजी? हिवाळ्यामध्ये कोळा कोळा पालक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बिया असलेल्या भाज्या येतात. त्यापैकीच एक फक्त हिवाळ्यात मिळणारी डबल बी घालून केलेली ताकातली भाजीची रेसिपी. चला तर मग सुरुवात करूया. 3, 2, 1. फक्त हिवाळ्यात मिळणारी ही डबल बी मस्त अशी पावट्यासारखी मोठी दिसते, पण असते डबल बी आणि याची चवसुद्धा अप्रतिम असते. आणि इतक्या छान वेगवेगळ्या रंगाच्या गुलाबी, हिरवट, पांढरी आणि अशी मस्त अशी डबल बी आणि रसरशीत कोवळा असा पालक मी घेऊन आले होते आणि निवडून घेतलेला आहे. इथे मला चिमुकल्या हातांनी सुद्धा मदत केलेली आहे. आता निवडलेला पालक मी इथे घेतलेला आहे. तुम्ही बघता किती सुंदर, अजिबात किडे लागले नाही इतकी सुंदर पालकाची पानं होते. ती मी धुवून घेतलेली आहेत आणि डबल बी मी मीठ घालून कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. आणि आता मी इथे पालक चिरून घेते आहे. एका मिनटात, म्हणजे इतकी कोळी पानं होती, इतका सुंदर चवीला सुद्धा हा पालक होता की त्याला चिरण्यासाठी सुद्धा अजिबात जास्त वेळ लागणार नाही. बारीक असा पालक मी आता चिरून घेत आहे, हिरवागार. आणि पालकमध्ये सगळ्यात जास्त लोह म्हणजे आयर्न असतं. पण कुठल्याही भाजीमध्ये आयर्न असेल तर ते फक्त आंबटपणा म्हणजे सी विटॅमिननी ते त्याच्यातनं ऑब्झर्व होऊन मगच आपल्या शरीराला मिळतं. तर आता पालक आणि ताक असं मी आता कॉम्बिनेशन करून भाजी करणार आहे. इथे मी त्याच्यासाठी वाटण करून घेतलं आहे. एक छोटंसं आलं, 3-4च लसूण पाकळ्या, तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला आवडतील अशा मिरच्या अशा मी बारीक करून घेतल्या. त्याच्यानंतर 2 चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे, बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 ग्लास ताक घातलं, ते मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत. तर आता मी इथे लोखंडाचीच कढई वापरलेली आहे. असं म्हणतात की पालेभाज्या लोखंडी कढईत केल्यानंतर त्यातलं लोह जास्त कढईतलं सुद्धा त्यामध्ये उतरतं. तर आता तेल, जिरं, मोहरी, ते हळद, हिंग मस्त खमंग असं झाल्यानंतर जे आपण वाटण करून घेतलं होतं ते मी त्यात घातलं आणि परतून घेतलं. त्याच्यामध्ये बारीक असा हिरवागार चिरलेला पालक घातलेला आहे. तुम्ही बघताय एका मिनटात तो आता त्या तेलाच्या ह्याच्यावरती परतून घेणार आहे. तो इतका बारीक झालेला आहे, म्हणजे असं वाटत होतं की कढईवर पालकची भाजी होईल, पण तो एका मिनटात आता आळला आहे. मस्त असा तेलावरतीच फक्त परतून घ्यायचा. त्याला अंगचं पाणी सुटल्यानंतर त्या पाण्यामध्ये 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघताय आता अंगचं आपोआप पाणी सुटलेलं आहे भाजीला. आणि आता त्यामध्ये असं एक उकळी काढल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ताक आणि डाळीचं पिठाचं मिश्रण करून घेणार होतो. ही कुकरला इथे डबल बी शिजवलेली आहे. इतकी मस्त लागते ही डबल बी भाजीमध्ये. तुम्ही नक्की या पद्धतीने करा. आणि आता इथे उकळी फुटलेली आहे भाजीला. जे आपण ताक आणि बेसनचं मिक्सचर केलेलं होतं ते मी आता भाजीमध्ये टाकलेलं आहे. आणि आता हे सुद्धा 2 मिनटात आळणार आहे. आणि आळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाणी थोडंसं लागेल तसं कमी जास्त करू शकतो. आता इथे मस्त मिक्स असं ताक झालेलं आहे. आणि आता ते एकजीव अशी भाजी झालेली आहे. फक्त 2 मिनटात मीडियम गॅसच्या फ्लेमवरती हे शिजलेलं आहे. थोडीशी भाजी मला दाटसर वाटत होती म्हणून मी थोडं अजून पाणी घातलेलं आहे. आणि त्यामध्ये आपण उकडून घेतलेल्या डबल बी सुद्धा मी घातलेले आहेत. आता ताकामधून जे सी विटॅमिन आणि मस्त मिळतं ते पालकात ॲब्झॉर्ब होऊन आपल्या शरीराला लोह मिळणार आहे. इथे आता एक उकळी काढण्यासाठी भाजीला मी ठेवून दिलेलं आहे. इथे गॅस मी बारीक ठेवलेला आहे. आता भाजी आपली तयार होत आहे. मधून थोडी हलवून घ्यायची आहे, म्हणजे ती खाली लागणार नाही. ही भाजी कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता, पोळीबरोबर, भाकरीबरोबर आणि मस्त भाताबरोबर तर इतकी अप्रतिम लागते. तुम्ही बघताय अशी रटरट आता भाजी शिजलेली आहे. अजिबात जास्त वेळ लागत नाही, 10 मिनटात भाजी होते. आता इथे थोडेसे दाणे, 1 मिरची आणि 5-6 लसूण मी असे बारीक चिरून घेतलेला होता. आता परत आपण वरून खमंग अशी फोडणी देणार आहोत. त्यामध्ये मोहरी, हळद, थोडंसं लाल तिखट, लसूण चिरलेला
आणि मिरची घालणार आहोत. मिरची अख्खीच आहे तशीच. तुम्ही इथे लाल मिरची, सुकी मिरचीचा पण वापर करू शकता. आणि हे भाजलेले शेंगदाणे मी घातलेले आहेत. आता ही अशी चरचरीत फोडणी भाजीला वरून परत एकदा द्यायची, म्हणजे आपली भाजी अजून खमंग लागते. तर पालकची भाजी इथे तयार आहे. मी आता इथे भाकरी, त्याच्यावरती तूप मस्त असं कढवलेलं आणि त्याच्यावरती लाल मिरचीचा ठेचा आणि इथे भाताची मूद आहे, त्याच्यावरती मी भाजी घालणार आहे. इतकी सुंदर ताकातली भाजी. ह्याच्यामध्ये मीठ आपण घातलेलं नव्हतं, कारण आपण ते डबल बीमध्ये घातलेलं होतं, त्यामुळे मिठाची परत आवश्यकता नाही. जर तुम्ही डबल बीमध्ये शिजवताना मीठ घातलं नाही तर मध्ये भाजीला जरूर नक्की मीठ घाला. चवीनुसार मीठ घालणार आहोत. आणि इतकी सुंदर अशी पालकची ताकातली भाजी खाण्यासाठी तयार आहे. एकदम झटकीपट आणि चमचमीत अशी ताकातली पालकची भाजी महाराष्ट्रीयन पद्धतीने तुम्ही ही नक्की तयार करून बघा आणि खाण्यासाठी तयार आहे ताकातली भाजी. धन्यवाद.